नमस्कार. महा एम-टी-व्हीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर नितेश काळे व्हिडिओग्राफर आहेत. सर्वात पहिल्यांदा आपल्याला 2-3 दिवसांपूर्वीच नुकताच दसरा झाला. विजयादशमी नंतर आपला चांगला काळ सुरू होतो नेहमी. त्याच्याबद्दलच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना आणि आपण आजच्या विषयाकडे वळूया. कालच अशी अभूतपूर्व घटना घडली, की भारताचे कॅनडामध्ये असलेले जे राजदूत, आता काय असतं, की कॅनडा आणि भारत हे दोन्ही कॉमनवेल्थ देश असल्यामुळे या देशांमध्ये अँबॅसेडर म्हणजे राजदूत या अर्थाने नसतात. मग त्यांना हाय कमिशनर म्हणतात. म्हणजे पोस्ट तीच असते, फक्त त्याचं नाव वेगळं असतं. केनियामध्ये सुद्धा राजदूत नसायचे, भारताचे अँबॅसेडर नसायचे, त्यांना हाय कमिशनर म्हणायचे. तर आपले संजीव वर्मा म्हणून हाय कमिशनर कॅनडामध्ये आहेत. कॅनडाची राजधानी ओटावा आहे बरं का. मॉन्ट्रियल पण नाही आहे आणि टोरंटो पण नाही आहे. ओटावा हे विशेष करून राजधानीचं शहर आहे. तर तिथे अर्थात आपलं दूतावास किंवा हाय कमिशन ज्याला आपण म्हणू, ते तिथे असतं. मग हाय कमिशनर म्हणजे उच्चायुक्त. तर संजीव वर्मा हे जे उच्चायुक्त होते, त्यांना कॅनडियन सरकारने सांगितलं, की तुम्ही त्याला एक क्रिमिनल लॉमध्ये पर्सन ऑफ इंटरेस्ट म्हणतात. म्हणजे तुमच्यावरती नजर आहे तुम्ही काहीतरी गुन्हा केलाय, असे जे असतात म्हणजे अ, दखलपात्र व्यक्ती, पर्सन ऑफ इंटरेस्ट असे तुम्ही आहात. आणि कशाबद्दल आहात? तर हरदीप सिंग निज्जर नावाचा एक खालिस्तानी जो कॅनडात राहत होता आणि तो कॅनडाचा नागरिक झाला होता. त्याचा खरं जन्म जालंधरचा आहे, पण तो नागरिक कॅनडाचा झाला होता. आणि सुखदूल सिंग अ, अशा दोघांचा खून झालाय कॅनडामध्ये. आणि हा खून कधी झालाय? 1.25 वर्षापूर्वी निज्जर मारला गेला आणि सप्टेंबर म्हणजे साधारण वर्षभरापूर्वी, हे सगळं 2023चं आहे. वर्षभरापूर्वी सुखदूल सिंग विनिपेग या शहरात मारला गेला. आणि कॅनडियन सरकारचं म्हणणं असं आहे, कॅनडियन सरकारमध्ये सध्या ट्रुडो नावाचे त्यांचे जे प्रधानमंत्री आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे, की या दोघांचा जो खून झाला त्याच्याबद्दल आमच्या पोलिसांनी जी काही तपासणी केली, तपास पुरावे गोळा केले, त्या पुराव्यानुसार असं आढळून आलं, की भारतातनं त्यांचे खुनी भारत सरकारने पाठवले होते, असं त्यांनी सांगितलं. हा आरोप ते बरेच दिवस करतायत. G20ला इथे आले होते तेव्हाही ही बकवास करून झाली होती. भारताने स्पष्ट सांगितलं होतं, की तुमच्याकडे असं जर काही असलं, आमच्या नागरिकांचा इन्व्हॉल्वमेंट असला, तर त्याचे पुरावे द्या. आम्ही आमच्या नागरिकांवरती इन्क्वायरी करू. आम्हाला काही असे कोणाचे खून करायचे नसतात. भारत हा महात्मा गांधींच्या विचारांनी चालणारा देश आहे. आम्हाला असे देशादेशात जाऊन खून पाडायचे नसतात. असं स्पष्ट प्रतिपादन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाकरता केलं होतं. पुरावा त्याच्याकडे एक सुद्धा नाहीये. त्याचं तोंड, बडबड एवढाच त्याचा पुरावा आहे. आज सुद्धा परिस्थिती तीच आहे. रॉयल कॅनेडियन माउंटेन पोलीस म्हणजे पूर्वी जे घोड्यावरती बसून जे स्वार असायचे, त्याचं नाव माउंटेड पोलीस असायचं. तर हे रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस ते त्यांचं तथाकथित गुप्तहेर खातं म्हणा किंवा अँटी टेररिस्ट ॲक्टिव्हिटी करणारं खातं असेल, तर त्यांनी म्हणे आम्हाला पुरावे दिलेत, पण ते पुरावे भारतापर्यंत कधीच आले नाही. कॅनडाने सांगितलं, आम्ही हे पुरावे आमच्या मित्रराष्ट्रांना दिले. मित्रराष्ट्र म्हणजे कोण? इंग्लंड, अमेरिका अशी ते 3-4 जे त्याला 5 आईज म्हणतात, त्या लोकांना आम्ही ते पुरावे दिले. अरे, आमच्या नागरिकांवरती जर तुम्ही आरोप करता, तर त्याचे पुरावे आम्हाला द्यायला हवेत ना. तुम्ही काय वाटेल ते आरोप कराल आणि त्या आरोपाचे पुरावे म्हणून वाटेल ती माहिती वाटेल त्या लोकांना द्याल. तर भारत सरकारने सांगितलं, तुम्ही पुरावे द्या, आम्ही कारवाई करतो. पुरावे दिले नाहीत, कारण पुरावे नाहीच आहेत. परंतु मग काय करायचं? आरडाओरडा सुरू करायचा. आता आरडाओरडा नक्की काय सुरू केला, की भारताचे जे उच्चायुक्त आहेत संजीव वर्मा, त्यांनाच सांगितलं, की तुम्ही पर्सन ऑफ इंटरेस्ट आहात. आमच्याकडे असे खात्रीलायक पुरावे आहेत, की ज्यांनी त्यांचा खून केला या दोघा कॅनेडियन निरपराध नागरिकांचा, त्यांचे संबंध तुमच्याशी होते, त्यांचे तुमच्याशी चॅट्स होते वगैरे, वगैरे. पण ते बाहेर आणलेलं नाही बरं का. हे सगळं ट्रुडोने आपल्या खिशात ठेवलेलं आहे. तुम्हाला आठवण होते का बंद दाराआड वचन दिल्याच्या ज्या गप्पा असतात, हे बंद दाराआड पुरावे त्याला दिलेले आहेत, असं त्याचं म्हणणं आहे. कोणाचं? पिरे ट्रुडोचं. ट्रुडो कोण आहे ते 1-2 मिनिटात सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल गेम काय आहे. ट्रुडो हा कॅनडाचा पंतप्रधान आहे, परंतु त्याचं बहुमत काठावरचं आहे. त्याला मदत करायकरता तिथे जी शिखांची एक पार्टी आहे, त्या पार्टीने त्याला मदत केली आहे त्याच्या पार्टीला, म्हणून तो राज्यावरती आहे. जगमीत सिंग हा त्या पार्टीचा, शिखांच्या पार्टीचा तिथला अध्यक्ष आहे. तर तो याला नाचवत असतो. आणि कॅनडामध्ये शिखांची परिस्थिती थोडीशी निराळी अशी आहे, एक तर ते बऱ्यापैकी श्रीमंत आहेत. दुसरं ते बऱ्यापैकी या लोकांच्या इन्फ्लुअन्सखाली आहेत. हे जगमीत सिंग आणि ही सगळी जी थर्ड रेट लोकं तिथे गोळा झालेली आहेत, त्यांच्या इन्फ्लुअन्सखाली आहेत आणि त्यांना स्वतंत्र राष्ट्र पाहिजे. मग आम्ही म्हटलं, की कॅनडात खूप जास्ती भूमी आहे, तिथे घ्या एक स्वतंत्र राष्ट्र आणि दाखवा काय करतात ते स्वतंत्र खालिस्तान. नाही, ते पाहिजे भारतात.
मग हे भारतात ते राष्ट्र मागायला येतात का? भारतात ते येत नाहीत, कारण हे आहेत कॅनडियन नागरिक. सगळा दांभिकपणा चालू आहे. तर या दांभिकपणाच्या अंतर्गत त्यांनी ट्रुडोच्या पार्टीला सपोर्ट केला आणि ट्रुडोला टेकू देऊन उभं केलेलं आहे. ट्रुडोचे वडील ते सुद्धा कॅनडाचे पंतप्रधान होते आणि ते केव्हा होते? कनिष्क बॉम्बिंग जेव्हा कॅनडात झालं, तेव्हा ते पंतप्रधान होते आणि कनिष्क बॉम्बिंग करणारा जो शीख दहशतवादी होता, त्याला या पंतप्रधानाच्या बापांनी संरक्षण दिलेलं होतं. म्हणजे साधारण तुम्हाला यांच्या विचाराची कल्पना येईल. अर्थात असे लोक फक्त कॅनडात आहेत असं नाही, भारतात सुद्धा आहेत. आता भारताचे विरोधी पक्ष नेते परदेशात जाऊन काय बोलून आले मध्ये? काय तारे तोडले त्यांनी? भारतात शिखांना पगडी घालण्याची सुद्धा परमिशन नाहीये. घाबरून जगतायत. अरे काय बोलताय तुम्ही? ही भाषा खालिस्तानवाद्यांची आहे. ही तुम्ही का बोललात? कारण खालिस्तानवाद्यांनी तुम्हाला सांगितलं बोलायला, म्हणून हे जाऊन तिथे काहीतरी बरळून आलेत. आता सगळ्या लोकांनी त्याचा प्रतिवाद केला. मुख्य म्हणजे शीख नेत्यांनी भारतातल्या प्रतिवाद केला, की शिखांवरती कुठल्याही तऱ्हेचं डिस्क्रिमिनेशन भारतात होत नाही. असो, मूळ मुद्द्याकडे येऊ. तर या हरदीप सिंग निज्जरला मारल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि आता आम्ही तुम्हाला तुमची चौकशी करणार. कोणाची? आपल्या उच्चायुक्ताची. भारताने तातडीने सांगितलं, की चौकशी वगैरे काही नाही. तुमच्या इथल्या जे उच्चायुक्त आहेत त्यांना लाथ घालून बाहेर काढलेलं आहे. भारत हा पूर्वीचा भारत राहिला नाही हो. पूर्वी कॅनडा, अमेरिका श्रीमंत देश, फार माज होता त्यांना. भारत हा त्यांच्या दारात वाडगं घेऊन उभं राहील अशी त्यांची समजूत होती. आज परिस्थिती अशी आहे की जगातल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताची अर्थव्यवस्था 5व्या क्रमांकाची आहे. भारताच्या अर्ध्याहून कमी शक्ती असलेला कॅनडा हा 10व्या स्थानावरती आहे. आणि सांगतोय कोणाला? भारताला सांगतायत. काही म्हणजे स्वतःच्या स्थानाची सुद्धा कल्पना नाहीये. कारण ट्रुडोला आपली सीट टिकवायची आणि त्याची सीट टिकवण्याकरता कंडिशन शिखांच्या पार्टीने घातली, की आमच्या लोकांना सपोर्ट करा, खालिस्तानला सपोर्ट करा, तर तुमची सीट राहील. नाहीतर आम्ही तुमचं बहुमत काढून घेतलं तर तुम्ही तत्क्षणी तुमचं सरकार खाली पडेल. आता पंचायत झाली ना, बहुमत काढून घेतलं तर सरकार खाली पडेल, म्हणजे त्यामुळे हिंमत नाही आहे. मग असं काहीतरी बरळत राहायचं. बरं, पुरावे नाही आहेत ना. पुरावे असते, दिले असते, त्याच्यावर काहीतरी घटना झाली असती. हा निज्जर जसा एक हरामखोर तिथे होता, निज्जर हरामखोरच होता. त्याच्यावरती 12 केसेस आहेत. भारतामध्ये त्यांनी दहशतवादी हल्ले केलेले आहेत. श्रीनगरच्या एका थिएटरमध्ये बॉम्बस्फोट झाला, त्याच्यात त्याचा सहभाग आहे. भारताचा तो वॉन्टेड क्रिमिनल आहे. त्याला तुम्ही नागरिक करून त्याला कॅनडात बसवून ठेवला आहे आणि त्याला जर कोणी मारायला आलं तर ते भारतानेच पाठवलं असं म्हणून तुम्ही मोकळे होतात. पुरावा तुमच्याकडे काही नाही. असला सगळा खोट्यांचा कारभार हा कॅनडात चाललेला आहे. कोणीतरी त्यांना सांगायला हवं की एक तर तुमची सद्दीच संपलेली आहे. तुम्हाला कवडीची किंमत नाही आहे जागतिक बाजारामध्ये. कोणी तुम्हाला विचारत नाही. तुम्ही लहान कॅनडा हा तुम्हाला माहिती आहे का शेतकी प्रधान देश आहे. टेक्नॉलॉजी फार नाहीच आहे तिथे. अशा शेतकी प्रधान देशामध्ये भारतातले लोक गेले. त्याच्यात पुन्हा काय झालं, अर्ध्याहून जास्त कॅनडा कायम बर्फाखाली झाकलेला असतो. उत्तरेला आहे प्रचंड ना. तर तिथे त्यांचं तेल आहे, तिथे त्यांचं सोनं आहे, तर तिथे त्यांना काम करायला माणसं पाहिजे असतात. कॅनेडियन गोरी माणसं काही तिकडे जात नाहीत. म्हणून आपल्या इथनं भरभरून लोक मजूर म्हणून जातात. पर्टिक्युलरली पंजाबमधनं खूप जातात, कारण त्यांच्या आधीचे पूर्वसुरी कॅनडात जाऊन बसलेले जगमीत सिंग टाईपचे, तेव्हा ते जातात आणि त्यांची वोट्स असतात. आता तुमचं सरकार जर काठावरती असलं तर ही वोट्स महत्त्वाची ठरतात. त्यामुळे खालिस्तानवादी जे काही यांना म्हणतील ते यांना ऐकायला लागतं. त्यामुळे कॅनडाचं सरकार, ट्रुडोचं सरकार अशा प्रकारचे बावळट सल्ले आणि अशा धमक्या द्यायला लागलेत. पण भारत काही आता कच्च्या गुरूचा चेला नाही आहे. भारत हा सक्षम सशक्त देश आहे. भारताने ताबडतोब कॅनडियन हाय कमिशनर इथला आणि त्याचे अधिकारी, तुम्ही तुमचे 10 लोक काढले, आम्ही तुमचे 10 लोक काढले, गेट आउट ऑफ इंडिया, वी डोंट नीड यू हिअर. असा प्रकार सध्या अटीतटीचा तिथे राजकारणात चालू आहे. परंतु हे लवकरच वादळ थांबेल, कारण ट्रुडो बहुतेक यावेळेला पडतील. 25मध्ये त्यांचं रिइलेक्शन आहे. हे महत्त्वाचं. आलं आता 25, पुढच्या वर्षी रिइलेक्शन आहे. रिइलेक्शन करता त्यांना पुन्हा या शिखांची मदत पाहिजे. आता शिख जे म्हणतील ते सगळं त्यांना करायला लागेल. आणि ह्याच वेळेला कॅनडामध्ये चंद्रप्रकाश आर्य नावाचे जे एक मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, ते हिंदूंच्या बाजूने बोलतात. ते हिंदू आहेत, सनातनी हिंदू आहेत. त्यांच्यावरती तऱ्हेतऱ्हेचे आरोप करायचे. या निज्जरनी त्यांना धमक्या दिल्या होत्या. मग तुमचा हा भोळा भाबडा एक कॅनडियन नागरिक निज्जर, तो लोकांना कॅनडातल्याच नागरिकांना, कॅनडातल्याच मेंबर ऑफ पार्लमेंटला धमक्या कशा देतो? त्याबद्दल तुम्ही काय केलं? काही केलं नाही. त्याला संपाळून ठेवलं. कोणीतरी त्याला मारला. त्याला मारल्यानंतर हे सगळे रुदाली करायला तयार झाले. आपल्या इथलेही रुदाली गँग आहे, त्यांचीही रुदाली गँग आहे. ते सगळे येऊन रडतील. काही रडायचं कारण नाही. अजिबात आपलं हृदय राहू देऊ नका. हे सगळे दहशतवादी लोक आहेत, दहशतवादाला समर्थन करणारे लोक आहेत. हा निज्जर काय, तो पन्नू, हो ते राहिलंच. अमेरिकेमध्ये एक
गुरुपंतवंत सिंग पन्नू नावाचा एक आहे. थर्ड रेट दिसतो अगदी. त्याकडे बघितलं तरी कळतं, की या माणसाला तुम्ही तुमच्या घरचे गाडी पुसायला सुद्धा नोकरीवरती ठेवणार नाही. अशा लेव्हलचा मनुष्य. आणि त्यांनी आता धमकी द्यायला सुरुवात केली. त्यांनी या चंद्रप्रकाश आर्यला धमकीचं पत्र पाठवलंय, की उडवून लावू तुला. हे अशा प्रकारची लोकं आहेत. त्यांना अमेरिका वाचवतीये, कारण ते अमेरिकेत आहेत. वॉशिंग्टनमध्ये त्यांनी आश्रय घेतलेला आहे. आणि हे जे होते त्यांना इथे कॅनडा वाचवत होती. परंतु ते कॅनडा सरकारला वाचवता आलं नाही. त्यांचा कोणीतरी बळी घेतला आणि आता भारताच्या बाजूने आगपाखड करायला हे सगळे सज्ज झाले आहेत. आपण धडा घ्यायचा तो एवढाच, की आपण सशक्त देश आहोत. असल्या फालतू लोकांच्या बडबडीला आपण लक्षसुद्धा द्यायचं नाही. आपल्याला जे करायचं ते करत राहूया. हाथी चले बाजार, कुत्ते भोके हजार. हे लक्षात ठेवा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अजून दाबलं नसलं तर बेल आयकॉन दाबा. म्हणजे आमचे व्हिडिओज ज्या क्षणी लॉन्च होतील तेव्हाच तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि आपल्याला ते निर्विघ्नपणे पाहता येतील. असो व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद.